नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच दिल्ली सब कॉन्स्टिट्यूशन सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड अंतर्गत ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर या पदाकरता 5346 पदांची पदभरती निघाली। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या जाहिरातीची संपूर्ण माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ स्किप नका करू। जर तुम्ही अजूनपर्यंत आरोग्य विभागामध्ये थेट मुलाखतीवरती जी पदभरती निघाली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची सुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा। तर चला आजच्या भरतीकडे येऊया। तर बघा भरती संस्था कोणती असणार आहे? दिल्ली सब सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड। पदाचं नाव असणार आहे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर। पदसंख्या असणार आहे 5346। आता बघूयात की कोणत्या सब्जेक्टसाठी किती शिक्षकांची गरज आहे। तर सर्वप्रथम मॅथ्स गणित यामध्ये पुरुष पदसंख्या असणार आहे 744। त्यानंतर महिलांची पदसंख्या असणार आहे 376। अशा मिळून टीचरांची गरज यांना येथे आहे 1120। त्यानंतर इंग्लिशचे टीचर ज्यामध्ये पुरुषांमध्ये 869 व महिलांमध्ये 104 असं टोटल मिळून इंग्लिशचे टीचर त्यांना हवेत 973। त्यानंतर सोशल सायन्स सामाजिक विज्ञान यामध्ये पुरुष पदसंख्या असणार 310 व महिलांची 92। अशा मिळून सोशल सायन्सचे त्यांना टीचर हवेत 402। त्यानंतर प्राकृतिक विज्ञान म्हणजेच नॅचरल सायन्स यासाठी पुरुषांमध्ये 630 तर महिलांमध्ये 502। अशा मिळून 1132 जागांचे प्राकृतिक विज्ञानाचे त्यांना टीचर हवेत। त्यानंतर हिंदी करता पुरुषांसाठी 420 पदे रिक्त आहेत व 134 महिलांकरता। अशा मिळून 554 शिक्षकांची गरज हिंदीसाठी असणार आहे। त्यानंतर संस्कृत यामध्ये पुरुषांसाठी 342 व महिलांसाठी 416 अशा रिक्त जागा असणार आहेत। टोटल 758 मिळून संस्कृतच्या टीचरच्या इथे गरज आहे। त्यानंतर उर्दू 45 पुरुषांसाठी 116 महिलांसाठी। अशा मिळून 166 टीचरची उर्दू टीचरांची इथे गरज आहे। त्यानंतर पंजाबी यामध्ये पुरुषांसाठी 67 व महिलांसाठी 160 असे मिळून टोटल 227 टीचरांची गरज आहे ज्यांना पंजाबी शिकवता येते किंवा त्यांना बोलता येते। त्यानंतर येथे ड्रायव्हिंग शिक्षक ज्यामध्ये महिला टोटल असणार आहेत 15 जागा, येथे मेल फिमेल काही दिलेलं नाही आहे। त्यानंतर विशेष शिक्षक यामध्ये फक्त 2च जागा आहेत, मेल अँड फिमेल इथे सांगितलं नाही कोणत्या पदासाठी, मग कॉमन असणार आहे। तर बघूयात की आता तुम्हाला वय मर्यादा काय असणार आहे। तर सर्वप्रथम वय तुमचं हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहे। SC ST OBC साठी व विकलांग व्यक्तींसाठी येथे सवलत देण्यात येणार आहे। तर बघूयात की प्रति महिन्यात तुम्हाला पेमेंट किती भेटणार आहे। 44,900 पासून ते 1,42,400 पर्यंत तुम्हाला येथे प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। हे पे लेवल 7 असणार आहे। तर बघा तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी किती द्यायची आहे। सामान्य OBC साठी येथे 100 रुपये असणार आहे आणि EW साठी सुद्धा 100 असणार आहे। SC ST PWD व महिलांसाठी इथे कोणतेही शुल्क नसणार आहे। तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला ते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सांगते जे तुम्ही फॉर्म ॲप्लिकेशन करताना तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। सर्वप्रथम तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीटचं सर्टिफिकेट, जर तुम्ही डिप्लोमा कंप्लीट केला असेल तर डिप्लोमाचं, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड हे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहेत। आता बघा अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट असणार आहे 9 ऑक्टोबर 2025 व अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 7 नोव्हेंबर 2025। मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि जाहिरातीची ऑफिशियल PDF ची लिंक देणार आहे।